नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे जो आहे ना एक प्रश्न आहे की जो 2 वेळा विचारण्यात आलेला आहे एसटीआय 2010 आणि एसटीआय 2018च्या परीक्षेमध्ये। ठीक आहे, बघा प्रश्नाचा पॅटर्न चेंज होऊ शकते, फक्त ग्रामरचं स्ट्रक्चर जे आहे ना ते कधीच चेंज नाही होत। ठीक आहे, तर याच्यामध्ये काय म्हटलं यांनी की विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट सेंटेन्स। म्हणजे खालीलपैकी कुठलं वाक्य जे आहे ना हे बरोबर आहे। आता पहिलं वाक्य काय म्हटलं, द गोल्ड इज अ प्रिशियस मेटल। याच्यामध्ये बघा वाक्याची सुरुवात बघा, गोल्ड जे आहे ना हा काय आपला वाक्याचा सब्जेक्ट आहे। मग वाक्याच्या सब्जेक्टमध्ये गोल्ड हे एक नाउन आलेलं आहे। आता हे नाउन कुठलं आहे माहिती आहे का? गोल्ड म्हणजे काय असते, सोनं। आणि या सोन्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का? मटेरियल नाउन म्हणजे काय, पदार्थवाचक नाम। मग जर का हे पदार्थवाचक नाम जर का असेल तर त्याच्या आधी आर्टिकल यायला पाहिजे काय, तर पदार्थवाचक नामाच्या आधी जे आहे ना कुठलंच आर्टिकल कधीच वापरल्या नाही जात। म्हणजे इथं जे तुमचं द गोल्ड म्हटलेलं आहे ना हे ग्रॅमॅटिकल चूक आहे। त्यामुळे जर का हे चुकीचं असेल, हे द आर्टिकलच जर इथं चुकीचं आहे तर पुढे वाक्य बघण्याचीच गरज नाही आपल्याला, बरोबर आहे। मग त्याच्यानंतर काय, म्हणजे पहिलं वाक्य तर तुमचं काय आहे की ग्रॅमॅटिकल चूक आहे। त्याच्यानंतर बघा दुसऱ्या वाक्यामध्ये पण गोल्डच्या आधी यांनी काय केलं, द आर्टिकल आहे, त्यामुळे हे पण काय तुमचं चुकीचं आहे। आता बघा 3 नंबरचं वाक्य काय म्हटलेलं आहे, गोल्डच्या आधी यांनी द आर्टिकल किंवा कुठलंच आर्टिकल नाही घेतलं, म्हणजे इथपर्यंत वाक्य तर बरोबर आहे। गोल्ड सिंग्युलर आहे म्हणून इज आलेला आहे, बरोबर आहे। आता बघा हे जे मेटल आहे ना हा एक धातू आहे, हे एक नाउन आहे। आता जर हे कॉमन नाउन आहे, आता कॉमन नाउन जर का आहे, हे सिंग्युलर आहे, काउंटेबल आहे, आणि हे प्रिसियस काय, हे कोणाबद्दल माहिती देते, या मेटल बद्दल। म्हणजे हे काय झालं तुमचं ॲडजेक्टिव्ह, म्हणजे मेटल साठी जर ए आर्टिकल यूज झालेला आहे, आपलं जे असते ना कॉमन नाउन साठी आपण आर्टिकल वापरू शकतो। हे सिंग्युलर आहे, काउंटेबल आहे, म्हणून इथं जे ए आर्टिकल आहे ना हे ग्रॅमॅटिकल बरोबर यूज झालेलं आहे। म्हणजे गोल्ड पण बरोबर आहे, इज पण बरोबर आहे, हे काउंटेबल आपलं कॉमन नाउन आहे, हे ॲडजेक्टिव्ह आहे, हे आर्टिकल बरोबर आहे। म्हणजे 3 नंबरचं वाक्य काय आपलं ग्रॅमॅटिकल बरोबर आहे। आता 4 नंबरचं बघा काय होतं, इथं गोल्डच्या आधी आर्टिकल नाही आहे, म्हणजे हे पण इथं बरोबर आहे, इज पण बरोबर आहे। पण इथं जे मेटल होतं ना हे कॉमन नाउन आहे, हे ॲडजेक्टिव्ह आहे। या वरच्या 3 नंबरच्या याच्यात जसं अ आर्टिकल घेतलं नाही, इथं ए आर्टिकल नाही, जे की असायला पाहिजेत होतं, म्हणून 4 नंबरचं वाक्य काय आपलं चुकीचं आहे। मग आपला करेक्ट आन्सर काय होणार माहिती आहे का, ग्रॅमॅटिकल हे 3 नंबरचं ऑप्शन तुमचं बरोबर असेल। म्हणजे गोल्ड इज अ प्रिशियस मेटल हे जे असेल ना तुमचं ग्रॅमॅटिकली परफेक्ट वाक्य आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो काय असते, इंग्रजी भाषा ही सोपी आहे, चिल्लर आहे, फक्त तुम्ही कुठल्या ट्रिकनं आन्सर काढता हे महत्त्वाचं असते। नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, मित्रांमध्ये पण शेअर करून सांगा। सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल।